नितीन गडकरींना पराभूत करण्यासाठी भाजपमधूनच रसद पुरवली गेल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय। राऊतांच्या या आरोपांवर भाजप नेत्यांनी हल्लाबोल केला असून राऊतांच्या या आरोपात कोणतेही तथ्य नसल्याचा दावा भाजप नेत्यांनी केलाय। दुसरीकडे संजय राऊतांनी दाखवलेल्या सहानुभूतीमुळे काँग्रेस नेते संजय राऊतांवर नाराज झाले। लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या नेत्यांनी नितीन गडकरींच्या पराभवासाठी विशेष प्रयत्न केल्याचा आरोप खासदार संजय राऊतांनी करून एकच खळबळ उडवून दिली आहे। संजय राऊतांनी सामनात लिहिलेल्या रोखठोक या सदरात नितीन गडकरींच्या विरोधात षडयंत्र रचलं गेल्याचा मोठा दावा केला। योगी जातील 4 जूननंतर भाजपात मोदी शहांना पाठिंबा राहणार नाही। गडकरी यांचा नागपुरात पराभव व्हावा यासाठी मोदी शहा आणि फडणवीसांनी एकत्रपणे प्रयत्न केले। गडकरींचा पराभव होत नाही याची खात्री पटल्यावर फडणवीस हे नाईलाजाने नागपुरात प्रचारात उतरले। गडकरींच्या पराभवासाठी सर्व प्रकारची रसद फडणवीसांनीच पुरवली हे संघाचेच लोक नागपुरात उघडपणे बोलताना दिसतात। मोदी लाख बुरा चाहे तो क्या होता है वही होता है जो जनता चाहती है। आता गडकरींच्या बाबतीमध्ये कशाला कोणी पाडण्याचा प्रयत्न करते? अरे गडकरीजी भारतीय जनता पार्टीची ॲसेट आहे। गडकरीजी भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख नेत्यांपैकी एक आहे। संजय राऊतांचा हा दावा भाजपनं मात्र खोडून काढलाय। गडकरी हे भाजपच्या गळ्यातला ताईत असल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय। तसं डोकं तपासावं लागेल मला वाटतं राऊतांचं। आता तेवढंच बाकी राहिलेलं आहे। आता निकालानंतर त्यांना ॲडमिटच करावं लागेल। तसं डोकं तपासावं लागेल मला वाटतं राऊतांचं। आता तेवढंच बाकी राहिलेलं आहे। आता निकालानंतर त्यांना ॲडमिटच करावं लागेल। गिरीश महाजनांनी राऊतांच्या या दाव्याचा खरपूस समाचार घेतलाय। संजय राऊतांना लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागेल असं गिरीश महाजन यांनी म्हटलंय। स्वतःचं आयुष्य सुपारीवर चालवणाऱ्या संजय राजाराम राऊतला सगळेच सुपारी घेतात असं वाटतं। हा भांडूपचा देवानंद यांनी सुपारी घेण्यामध्ये PhD केलेली आहे। त्यांनी पाड्यापाड्याच्या राजकारणाचं बोलू नये। नितेश राणेंनी त्यांच्या खास शैलीत संजय राऊतांवर पलटवार केला। असे लिखाणातून तुम्ही दर्शवाल लोकांमध्ये गैरसमज होईल की तुम्ही महाविकास आघाडीमध्ये रोज भाजपाला शिव्यागाळ करता आणि एकीकडे भाजपाचे उमेदवार गडकरी यांच्या बाजूने बोलता। तर ही काय दुपट्टी भूमिका आहे? म्हणून मला असं वाटतं की त्यांनी आपलं भान ठेवून बोलावं, नाही तर बोलण्यास सगळेच मोकळे आहे। महाविकास आघाडीचे घटक असलेल्या काँग्रेसनं राऊतांच्या या दाव्यावर तीव्र नापसंती व्यक्त केली आहे। संजय राऊत विरोधकांबाबत सहानुभूती कशी काय व्यक्त करतात असा सवाल नागपूरमधील महाविकास आघाडीचे उमेदवार विकास ठाकरे यांनी केला आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये नागपूरचा निकाल गडकरींसाठी अनुकूल लागेल हीच दाट शक्यता आहे। पण त्यापूर्वीच संजय राऊतांनी आरोप करून भाजपच्या नेत्यांमध्ये संशयाचं वातावरण तयार होईल याची तजवीज केली आहे हे मात्र नक्की। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।